नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 6वे घातांक याच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओपासून सुरुवात करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता जरा आठवूयात, आपण आजच्या प्रकरणाची सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं आठवूयात. एक उदाहरण आपण बघूयात काही, की 7 मुलांना प्रत्येकी 4 वह्यांचे वाटप केले, तर एकूण वह्या किती असतील? त्या 7 मुलांना 4 वह्यांचे वाटप. मग असे 7 वेळेला 4ची बेरीज केली तर त्या येतात 28 वह्या. म्हणजेच 7 गुणिले 4 केले की किती ते 7×4 = 28. ज्यांचे पाडेपाठ आहेत त्यांना हे उत्तर लगेच समजेल. पण अशी बेरजेची क्रिया जी आहे ती आपण अशी काही प्रत्येक वेळा करू शकत नाही. काही कमी अंक असतील तर आपण ही बेरजेची क्रिया करू शकतो, पण जर याच्यापेक्षा जास्त संख्या असतील तर ती आपल्याला करणं थोडंसं अवघड असतं. म्हणून इथे जर ही आपण गुणाकाराच्या स्वरूपात मांडली ही बेरजेची क्रिया, तर आपल्याला उत्तर लगेच मिळतं आणि आपल्या जो गणिती क्रिया करण्याचा जो वेळ आहे तो पण आपला कमी होतो. म्हणून आता एकूण वह्या किती आहेत? 4. म्हणजे त्या 4 वह्या आणि विद्यार्थी किती आहेत? 7 आहेत. म्हणून 4 गुणिले 7 केलं की आपल्याला उत्तर येतं 28. आता जाणून घेऊयात पाया आणि घातांक. ही जी आपण आत्ता उदाहरण बघितलं त्यावरनं आता आपण आजच्या प्रकरणाला मुख्य जो घटक आहे त्याला सुरुवात करूयात. आता पाया व घातांक. आता 2 ही संख्या अनेक वेळा घेऊन केलेल्या गुणाकाराची मांडणी थोडक्यात कशी करतात ते बघूयात. इथे हे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले असे इथे किती वेळा घेतलेत? 8 वेळा घेतलेत. इथे तुम्ही मोजून बघू शकता. म्हणजेच 8 वेळा 2 घेऊन गुणाकार केलेला आहे. मग ही मांडणी थोडक्यात 2चा घात 8 अशी करतात. इथे 2चा 8वा घात हे गुणाकाराचे घातांक रूप आहे. यामध्ये 2 हा पाया व 8 हा घातांक आहे. इथे बघा 2 हा पाया आहे, 8 हा घातांक आहे. याचप्रमाणे हे पुढचं उदाहरण बघा. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. 5 किती वेळा घेतले? 4 वेळेला 5चा गुणाकार केला आहे, म्हणून 5चा चौथा घात. म्हणजेच 5 हा पाया आहे आणि 4 हा घातांक आहे. इथे 5चा चौथा घात ही घातांकित संख्या आहे. 5चा चौथा घात या घातांक रूपातील संख्येत 5 ही संख्या पाया आणि 4 हा घातांक आहे. 4 ही संख्या घातांक आहे. याचे वाचन कसं करतात बघा. 5चा घातांक 4 किंवा 5चा चौथा घात असे करतात. सामान्यपणे ए ही कोणतीही संख्या असेल, म्हणजे ए म्हणजे ही कोणतीही संख्या एच्या स्वरूपात घेतलेली आहे आणि तिचा जो काही गुणाकार आहे तो m वेळा केलेला आहे. म्हणजेच एचा mवा घात असं आपण म्हणतो. म्हणजेच एचा mवा घातचे वाचन आपण कसे करतो, तर एचा घातांक m किंवा एचा mवा घात असे करतात. इथे m ही नैसर्गिक संख्या आहे. आता उदाहरण म्हणून बघा, इथे 5चा चौथा घात म्हणजेच 5चा गुणाकार किती वेळेला आलेला आहे इथे, तर तो आलेला आहे 4 वेळेला. मग तो गुणाकार किती येतो? 625. म्हणजेच 5चा चौथा घात या घातांकित संख्येची किंमत 625 आहे. इथे आपण पाया आणि घातांक यामधलं काय सहसंबंध आहे तो बघूयात. की इथे थोडक्यात काय आहे की 5 हा जो पाया आहे किंवा कुठलीही संख्या असेल ते 5च्या ऐवजी जसं आपण वरती उदाहरणात 2 बघितलं, त्याचा घातांक 8 बघितला, तर पायाचा गुणाकार किती वेळेला केलेला आहे, म्हणजे ह्या 5चा गुणाकार किती वेळेला झालेला आहे तो ती जी संख्या असते ती ह्या पायाच्या डोक्यावर इथे घातांक म्हणून लिहिलेली असते. ती लिहिलेली असते 4. मग जसं 5चा इथे 4 वेळेला दाखवला आहे किंवा इथे 2चा 8 वेळेला दाखवला आहे. हे सामान्य भाषेत आपण असं म्हणू शकतो की 5 ह्या संख्येचा गुणाकार जितक्या वेळेला केलेला आहे तितकी संख्या ही त्या पायाच्या वरती डोक्यावरती लिहिलेली असते. थोडक्यात हे याचं पाया आणि घातांकाचं सहसंबंध आहे. मग आता इथे हे पुढचं उदाहरण बघा. -2/3चा घातांक 3. म्हणजेच या -2/3चा गुणाकार 3 वेळेला केलेला आहे, तो आपल्याला मिळाला -8/27. म्हणजेच -2/3 कंसाचा तिसरा घातची किंमत किती आपल्याला मिळाली? -8/27 आहे. आता इथे 7चा 1 घातांक म्हणजे तो 7च असतो. 10चा 1 घातांक किंवा पहिला घातांक म्हणजे 10 हेच हाच असतो, हे लक्षात घ्या. कारण कोणत्याही संख्येचा पहिला घात म्हणजे ती संख्याच असते. म्हणून कोणत्याही संख्येचा जर घातांक 1 असेल तर तो
न लिहिण्याचा संकेत आहे. म्हणजे ती संख्या फक्त एकदाच आहे असं दाखवण्यासाठी ती संख्या एकटीच लिहिलेली असते. जसे 5चा पहिला घात बरोबर 5, एचा पहिला घात बरोबर ए. सराव संच 26 यामधील उदाहरणं बघा.